इंडियाने एक असा गोल्ड जिंकला आहे जो ऑलिम्पिक स्टेजवर दाखवला जाणार आहे. पण शॉकिंग गोष्ट ही आहे की त्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. एका अशा देशात जिथे मेडल्स, पोडियम फिनिशेस आणि ऑलिम्पिक ड्रीम्सवर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, तिथे हा हिस्टॉरिक अचीवमेंट ऑलमोस्ट कम्प्लिटली अननोटिस राहिला आहे. रिसेंटली रियादमध्ये एशियन लॅक्रॉस गेम्स 2026 झाले आणि त्यात इंडियन मेन्स आणि विमेन्स दोन्ही टीम्सने गोल्ड मेडल जिंकून देशाला प्राऊड फील करून दिलं. इंडियन मेन्स टीमने फायनलमध्ये इराणला 9-2 ने हरवलं, तर विमेन्स टीमने पाकिस्तानवर 20-5 ने एकदम वन साइडेड विजय मिळवला. हे स्कोर लाईन्स फक्त इम्प्रेसिव्ह नाहीत, तर इंडियन स्पोर्टसाठी एक लँडमार्क मोमेंट आहेत. कारण लॅक्रॉस सारख्या स्पोर्टमध्ये इंडियाचा हा पहिला मोठा कॉन्टिनेंटल ब्रेक थ्रू आहे. बऱ्याच लोकांना लॅक्रॉस म्हणजे नेमकं काय हे माहिती नसेल, म्हणून थोडक्यात या गेम बद्दल आपण समजून घेऊया. लॅक्रॉस हा एक फास्ट पेस, हाय इंटेन्सिटी टीम स्पोर्ट आहे, जिथे फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉलचे एलिमेंट्स कंबाईन झालेले असतात. प्लेयर्स एक स्टिक वापरतात, ज्याचा पुढचा पार्ट नेटेड असतो. त्यातून एक छोटा रबर बॉल कॅरी केला जातो, पास केला जातो आणि अपोनेंटच्या गोलमध्ये शूट केला जातो. हा गेम स्पीड, एजिलिटी, स्ट्रेंथ, स्टॅमिना, टॅक्टिकल अवेअरनेस आणि एक्सलंट हँड आय कोऑर्डिनेशनवर कम्प्लिटली डिपेंड करतो. मॅचेस खूप फास्ट, फिजिकल आणि इंटेन्स असतात, ज्यामुळे लॅक्रोस जगातील सगळ्यात डायनॅमिक स्पोर्ट्स पैकी एक समजला जातो. या स्पोर्टचं ओरिजिन नेटिव्ह अमेरिकन कम्युनिटीज मध्ये झाला आणि आता तो ग्लोबली पॉप्युलर होत चालला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅक्रॉस 2028 LA ऑलिम्पिक्स मध्ये परत ऑलिम्पिक स्टेजवर रिटर्न करणार आहे, ज्यामुळे इंडियासारख्या इमर्जिंग नेशनसाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी तयार झाली आहे. या बॅकग्राऊंडवर बघितलं तर एशियन लॅक्रॉस गेम्स मधला इंडियाचा डबल गोल अजून जास्त स्पेशल वाटतो. मेन्स टीमने सॉलिड डिफेन्स, डिसिप्लिन स्ट्रक्चर आणि शार्प अटॅकिंग गेम दाखवत इराणला कम्प्लिटली आउटप्ले केलं. फक्त 2 गोल्स कन्सीड केले. विमेन्स टीम तर अटॅकिंग मोडमध्येच होती, जिथे त्यांनी पाकिस्तानला 20 गोल करून एक डॉमिनंट परफॉर्मन्स दाखवला. पण या हिस्टॉरिक सक्सेसवर मेन स्ट्रीम इंडियन मीडियामध्ये ऑलमोस्ट शून्य कव्हरेज होते आणि हेच खरे मोठे प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली ही न्यूज बहुतेक लोकांना कळालीच नसती जर इंडियन मेन्स टीमचा कॅप्टन अनुदीप रेड्डी यांनी पर्सनली लिंक्डइनवर मेसेज करून हा अचीवमेंट स्पॉटलाइटमध्ये आणला नसता. हेच दाखवतं की लॅक्रोस सारख्या स्पोर्टला इंडियामध्ये किती कमी अटेन्शन मिळतं. अनुदीपने संपूर्ण इंडियन कॅम्पला फक्त गोल्ड जिंकण्यासाठी नाही, तर ज्या परिस्थितीत ते जिंकले त्यासाठी सुद्धा फार जास्त कौतुक करायला हवं. कारण की मेन स्ट्रीम स्पोर्ट्स प्रमाणे लॅक्रोस मध्ये स्ट्रक्चर्ड सिस्टम, रेग्युलर फंडिंग, वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आणि प्रोफेशनल सपोर्ट बिलकुल नाही आहे. इंडियामध्ये लॅक्रोस म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लीट पॅशन ड्रिव्हन मोमेंट आहे. बहुतेक प्लेयर्स आपापल्या स्टेट्स मध्ये ट्रेनिंग करतात, जिथे प्रॉपर ग्राउंड्स, इक्विपमेंट आणि कोचिंग सुद्धा अवेलेबल नसते. ट्रॅव्हल, अकॉमोडेशन, ट्रेनिंग, टॉर्नामेंट्स या सगळ्या एक्सपेन्सेससाठी बहुतेक वेळेस ॲथलीट स्वतःचे पैसे घालवतात. गव्हर्नमेंट सपोर्ट खूप लिमिटेड आहे. कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप तर ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट आहे. त्यामुळे हा स्पोर्ट प्रॅक्टिकली पॅशनवरच चालत आहे. आणि या विजयाचा अजून एक मोठा सिग्निफिकन्स आहे, कारण 2028 मध्ये लॅक्रोस ऑलिम्पिक स्टेजवर येणार आहे आणि या एशियन गोल्डमुळे इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी ट्रॅव्हल करायची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. ही क्वालिफायर्स म्हणजे इंडियासाठी एक ड्रीम गेटवे आहे. पण रियालिटी ही आहे की फंडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सपोर्ट शिवाय ऑलिम्पिक लेवलला कम्पीट करणं खूप कठीण आहे. अजूनही लॅक्रोस या गेमला इंडियामध्ये खूप प्रॉपर फायनान्शियल बॅकिंग नाही आणि तेच सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. पण जरा विचार करा की ही टीम बिना फंडिंग, बिना मीडिया अटेन्शन आणि बिना इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्टिनेंटल गोल्ड जिंकू शकते, तर जर सिस्टम, पॉलिसी आणि स्पॉन्सरशिप त्याच्या मागे उभे राहील तर काय होईल? आता जेव्हा ते ऑलिम्पिक ड्रीम चेस करतायत, तेव्हा इंडिया त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.